नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. बागलाण सटाण्यात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनकडून गौरक्षकांची फौज सज्ज. गोमाता संरक्षणासह गोरगरिबांच्या हक्कासाठी कार्य करण्याची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची शपथ. लखमापूर हनुमान मंदिरात नियुक्ती सोहळा. राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. समाजसेवा, गोमातेचे संरक्षण आणि गोरगरीब व गरजू नागरिकांच्या अडचणी सोडवण्याच्या उद्देशाने जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार पंजीकृत यांच्या माध्यमातून बागलाण सटाणा तालुक्यात गौरक्षकांची नवीन टीम जाहीर करण्यात आली आहे. लखमापूर येथील हनुमान मंदिरात झालेल्या नियुक्ती सोहळ्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीची शिफारस सटाणा तालुका अध्यक्ष व गौरक्षक काकाजी सुरेश बोरसे तसेच नाशिक जिल्हा शेतकरी सेल अध्यक्ष नाना हिरे बापू सूर्यवंशी यांनी केली होती. गोमाता संरक्षणासोबत मानवसेवेचा संकल्प, गोमातेचे संरक्षण, पशुधनाची सुरक्षितता तसेच समाजातील गोरगरीब, वंचित आणि गरजू नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नवनियुक्त गौरक्षकांनी कायदेशीर चौकटीत शांततेच्या मार्गाने आणि मानवतावादी दृष्टिकोनातून कार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. समाजसेवा ही केवळ पदापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे असा प्रेरणादायी संदेश मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिला. नवनियुक्त पदाधिकारी व गौरक्षक निखिल पाटील, उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष जनरल डॉक्टर जनार्दन पगार, नाशिक जिल्हाध्यक्ष जनरल पूर्वीच्या नियुक्त्या पदावर दादाजी धर्मा पवार, व्यापारी सेल नाशिक जिल्हाध्यक्ष धनंजय मोतीलाल शेवाळे, बागलाण सटाणा तालुकाध्यक्ष शरद गलांडे, मालेगाव तालुका गौरक्षक अध्यक्ष, गौरक्षक कमिटी हर्षल पवार, सीताराम पवार, लकी शिंपी, शिवा जाधव, दिगंबर बैरागी, सुरेश कुमार, लखन सोनवणे, ओम सूर्यवंशी, ज्ञानेश्वर मोरे आणि महेश पवार यांची गौरक्षक कमिटीमध्ये निवड जाहीर करण्यात आली. या नियुक्ती सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात गोमातेचे संरक्षण, समाजातील गरजूंची मदत आणि सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक पद्धतीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांचा संदेश, पद मिळणे ही जबाबदारीची सुरुवात आहे. समाजातील गोरगरीब आणि गरजू व्यक्तीच्या अडचणींच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, गोमातेचे संरक्षण करणे आणि समाजात शांतता व मानवतेचा संदेश पोहोचवणे हेच आपल्या कार्याचे खरे उद्दिष्ट असले पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला. गोमातेचे संरक्षण, गोरगरिबांची सेवा, मानवतेचा सन्मान आणि समाजहितासाठी सदैव तत्पर या सामाजिक कार्याच्या नव्या पर्वासाठी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व गौरक्षकांचे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा. प्रतिनिधी शेख रौफिक शेख सुभान, मालेगाव. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.